नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ते म्हणजे लॉर्ड डलहौसीची भारतातील गव्हर्नर जनरल या पदावर काम करत असणारी त्याची कारकीर्द आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायची आहे. लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसीवर यापूर्वी कंबाईन आणि राज्यसेवेला खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. 2025च्या पेपरमध्ये देखील लॉर्ड डलहौसीवर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. याचं कारण असं आहे, 2025 साली लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीला 175 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणून आजचं हे सेशन लॉर्ड डलहौसीवर खूप इम्पॉर्टंट सेशन असणार आहे. कारण 2025 साली कंबाईनच्या पेपरमध्ये, त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि खास करून राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी 2025 साली पहिल्यांदाच विद्यार्थी या ठिकाणी लिखाणाच्या स्वरूपामध्ये, वर्णनात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी देणार आहे. त्याही पेपरमध्ये लॉर्ड डलहौसीवर GS1च्या या इतिहास या घटकावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मग आजचं हे लेक्चर हे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सरळ सेवा गट क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण लॉर्ड डलहौसीची कारकीर्द डिटेलपणे या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, लक्षात घ्या की लॉर्ड डलहौसीच्या या लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक सूचना तुम्हाला या ठिकाणी आहे. ज्या कोण विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच हे लेक्चर आपलं पाहत असेल आणि अद्यापपर्यंत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी आधी तर आपला चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा. लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी हा लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर लाईक आणि कमेंट जरूर या ठिकाणी करा आणि हे लेक्चरचे लिंक आपल्या मित्रांना शेअर या ठिकाणी जरूर करा. तर सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी होता. मात्र तो कोणत्या कालखंडामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता याबद्दलची माहिती, एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, सन 1848 पासून ते 1856 ही लॉर्ड डलहौसीची भारतातील गव्हर्नर जनरल या पदावर काम करणारी कारकीर्द या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, 1857चा उठाव जेव्हा भारतामध्ये झाला तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी होता. म्हणजे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये 1857चा विद्रोह झाला नाही. मात्र असं जरी असलं तरी 1857च्या उठावाची तत्कालीन पार्श्वभूमी लॉर्ड डलहौसीनच या ठिकाणी निर्माण केली होती. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या संदर्भामध्ये लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या राजकीय भूमिका घेतल्या, त्याच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी झाल्या, त्याच्या काळामध्ये कोणत्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक आणि भौतिक सुधारणा त्यांनी या ठिकाणी केल्या, या सर्वच गोष्टींवर आता आपण इथं टप्प्याटप्प्याने इथे या ठिकाणी चर्चा करूया. आणि मग सरते शेवटी आपण पाहूया की का बरं लॉर्ड डलहौसीला या ठिकाणी आधुनिक भारताचा पितामह म्हणून संबोधलं जातं, यावर पण आपण चर्चा करूया. सर्वात महत्वाचा आणि मुद्दा हा या ठिकाणी आहे की लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये या ठिकाणी संस्थान खालसा करण्याचं धोरण या ठिकाणी आखलं. तर लक्षात घ्या, संस्थान खालसा करण्याचं धोरण आखण्याचं श्रेय हे लॉर्ड डलहौसीलाच या ठिकाणी जातं असं एकंदरीत दिसतं. आता हे संस्थान खालसा करणं म्हणजे काय नेमकं होतं ते आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा लॉर्ड ऑकलंड नावाचा एक या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता. नाव नीट लक्षात असू द्या, लॉर्ड ऑकलंड. हा लॉर्ड ऑकलंड जो होता, हा जेव्हा या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल राहिला, तर लॉर्ड ऑकलंड हा भारताचा गव्हर्नर जनरल कधी होता? तर 1838 पासून ते 1842 या पद्धतीची त्याची ढोबळमानाने कारकीर्द या ठिकाणी आहे लॉर्ड ऑकलंडची. तर या काळामध्ये लॉर्ड ऑकलंड हा या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, याच्या या कारकिर्दीमध्ये काय महत्वाची घटना घडली ती आपण थोडीशी या ठिकाणी पाहूया. तर या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, साताराचे जे महाराजे होते, प्रतापसिंह महाराज, हे निपुत्रिक होते आणि हे निपुत्रिक असताना त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं. तेव्हा लॉर्ड ऑकलंडनं त्यांचा दत्तक वारसा नामंजूर या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, या लॉर्ड ऑकलंडकडनं प्रेरणा घेऊन या ठिकाणी लॉर्ड डलहौसी जे आहे, तर त्या लॉर्ड डलहौसीनं खालसा धोरण भारतामध्ये आणलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे खालसा धोरण सातारा राज्याशी संबंधित या ठिकाणी राहिलं, ते या ठिकाणी आणलं ऑकलंडनी. आणि त्यानंतर संपूर्ण भारतासाठी हे या ठिकाणी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजेच खालसा धोरण आणणारा हा या ठिकाणी लॉर्ड डलहौसी या ठिकाणी होता. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या.
आता लॉर्ड डलहौसीनं या खालसा धोरणांतर्गत काय केलं ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. भारतातील अशी संस्थानं, जी संस्थानं निपुत्रिक होती, हे संस्थानं आपली राजगादी चालवण्यासाठी दत्तक विधान या ठिकाणी करायचे, दत्तक पुत्र या ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून आपली राजसत्ता आणि आपला वारसा या ठिकाणी चालवत होते. लॉर्ड डलहौसीनं या दत्तक वारसा नामंजुरीचं धोरण या ठिकाणी आणलं आणि त्या धोरणाअंतर्गत त्यानं भारतीय संस्थान ब्रिटिशांच्या राज्यात विलीन करणं, म्हणजे भारतीय संस्थान बरखास्त करून ते ब्रिटिश राज्यात समाविष्ट करणं, या प्रकारचं जे धोरण आणलं, त्याला या ठिकाणी खालसा धोरण या नावानं इथे या ठिकाणी संबोधलं जातं. आता लक्षात घ्या, या धोरणाअंतर्गत लॉर्ड डलहौसीनं एकूण भारतीय संस्थानांना 3 भागांमध्ये या ठिकाणी विभागलं होतं. त्यापैकी एक असं असे संस्थान होते, की यापैकी असे काही संस्थानं होते, की जी संस्थानं इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते. अशी काही संस्थानं होती, की जी संस्थानं या ठिकाणी मुघल आणि मराठा यांच्या अधिपत्याखाली होते आणि अशी संस्थानं जी संपूर्णतः स्वतंत्र कोटीतील होते. म्हणजेच त्यांच्यावर नाही इंग्रजांचं वर्चस्व होतं, नाही त्यांच्यावर मुघल आणि मराठ्यांचं वर्चस्व या ठिकाणी होतं. अशा प्रकारे 3 महत्त्वाचे विभाग या ठिकाणी त्यानं निर्माण केले आणि त्या विभागाअंतर्गत भारतीय संस्थानाला विभक्त केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग या पद्धतीनं लॉर्ड डलहौसीनं या खालसा धोरणाअंतर्गत भारतातील ज्या संस्थानिकांना मुलं-बाळं नाहीयेत, जे संस्थानं दत्तक विधान करून आपला वारसा चालवत आहे, अशी संस्थानं रद्द करण्याचं धोरण हे लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी आणलं आणि म्हणून खालसा धोरण संपूर्ण भारतामध्ये लागू करणारा या ठिकाणी व्यक्ती म्हणून लॉर्ड डलहौसीकडे या ठिकाणी मानलं जातं किंवा खालसा धोरणाचं हे तत्व संपूर्ण भारतात लागू करणारा किंवा या खालसा धोरणाचा जनक म्हणून या ठिकाणी लॉर्ड डलहौसीला त्या ठिकाणी संबोधलं जातं, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मग या धोरणाअंतर्गत लॉर्ड डलहौसीने कोणकोणती संस्थानं खालसा केली, ती आपण आता इथं पाहूया. तर लक्षात घ्या, सर्वात पहिलं संस्थान त्यानं या ठिकाणी सातारा जे आहे, हे सन 1848 ला या ठिकाणी खालसा केलेलं आहे. सातारा नंतर जैतपूर सन 1849 ला, संबलपूर सन 1849 ला, भगत सन 1850 ला खालसा केलं. त्यानंतर उदयपूर 1852 साली झाशी जिथे या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी होती, तर त्या झाशी राणी लक्ष्मीबाईचं संस्थान जे आहे, ते 1853 ला त्यानं या ठिकाणी खालसा केलं. त्यानंतर नागपूर जे आहे, तर नागपूरचं संस्थान 1853 साली त्यांनी या ठिकाणी खालसा केलं. करोली संस्थान 1854 साली आणि अवध संस्थान जे आहे, हे 1856 साली लॉर्ड डलहौसीनं या खालसा धोरणाअंतर्गत इथे या ठिकाणी संपुष्टात आणलेलं आहे, असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, या पद्धतीची ही खालसा धोरणाची एक लिस्ट आहे. मात्र याही मध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, हे जे करोली संस्थान जे आपण इथं पाहतो करोली, तर हे खूप महत्त्वाचं संस्थान या ठिकाणी आहे. तर या करोलीशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता करोली हे संस्थान हे ना मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं, ना मुघलांच्या अधिपत्याखाली होतं, नाही ते ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होतं. म्हणजेच करोली हे संस्थान हे पूर्णतः स्वतंत्र कोटीतील संस्थान या ठिकाणी होता. तरी देखील साम्राज्य विस्तार धोरणाअंतर्गत या ठिकाणी या लॉर्ड डलहौसीनं हे करोली संस्थान जे आहे, हे खालसा करून ते ब्रिटिश राज्यात विलीन करून घेतलं होतं. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. तर या पद्धतीनं बेकायदेशीररित्या करोली हे संस्थान लॉर्ड डलहौसीने ब्रिटिश राज्यात या ठिकाणी खालसा करून घेतलं, असं आपल्याला दिसून येतं. तर लक्षात घ्या, तर या संस्थानाशी संबंधित जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते, त्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनं लॉर्ड डलहौसीला पत्र पाठवलं आणि करोली हे संस्थान तुम्ही बेकायदेशीररित्या खालसा केलेलं आहे. ते इंग्रजांच्या अधिपत्याखाली नाही, ते मुघल आणि मराठ्यांच्याही अधिपत्याखाली नाही, तर ते संपूर्ण कोटीतील संस्थान आहे आणि त्यामुळं या संस्थानामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळं लॉर्ड डलहौसीला कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या आदेशाद्वारे या संस्थानाला पुन्हा स्वातंत्र्य या ठिकाणी करावं लागलं किंवा याचं खालसाकरण हे रद्द करावं लागलं. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. करोली संस्थांशी संबंधित आयोग तुम्हाला जरूर या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर करोली संस्थान जे आहे, तर त्याच्याशी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर करोली हे संस्थान बेकायदेशीररित्या लॉर्ड डलहौसीनं
त्या ठिकाणी खालसा केलं होतं. ते ना इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतं, ना मुघल आणि नाही मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं. स्वतंत्र कोटीतील असल्या कारणामुळं ब्रिटिशांना तिथं या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नव्हता. मात्र साम्राज्य विस्ताराच्या लालसेपोटी डलहौसीने हे संस्थान खालसा केलं. मात्र नंतर त्याला पुन्हा या संस्थानाला स्वातंत्र्य द्यावं लागलं, असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर एक महत्त्वाचं संस्थान आहे, ते म्हणजे अवध संस्थान, जे 1856 साली लॉर्ड डलहौसी इथे या ठिकाणी खालसा करतोय, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे जे संस्थान या ठिकाणी खालसा करण्यात आलं, अवध संस्थान, तर ते त्याचं कारण असं होतं ते म्हणजे कुप्रशासन, ठीक आहे ना? तर कुप्रशासनाच्या नावाखाली हे संस्थान, अवध संस्थान जे आहे, हे खालसा करण्यात आलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता नेमकं झालं काय होतं या काळामध्ये ते आपण पाहूया. लक्षात घ्या, वाजिद अली शाह इथला या ठिकाणी शासक होता. अवध संस्थानचा राजा होता वाजिद अली शाह आणि त्याचा मुलगा बिर्जिस किद्र होता आणि त्याची जी काही बेगम आहे ती राणी बेगम हजरत महल या ठिकाणी होते. पाहायला असं भेटतं या अवध संस्थानामध्ये एका ब्रिटिश रेजिमेंटला विष पाजून या ठिकाणी मारलं किंवा त्याच्या विषबाधा झाली अन्नातून आणि तो इथे या ठिकाणी मृत्युमुखी पडला. परिणामी या अवधमध्ये अराजकता निर्माण झाली आणि त्यामुळे या लॉर्ड डलहौसीनं या अवध संस्थानावर आरोप या ठिकाणी केला, की इथले शासक राज्य करण्यास लायक नाही आणि म्हणून कुप्रशासनाच्या कारणामुळं अवध हे संस्थान जे आहे, हे या ठिकाणी लॉर्ड डलहौसीने इथं खालसा केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1857च्या उठाव होण्याच्या आधी हे संस्थान खालसा झालं. म्हणजेच काय, की लॉर्ड डलहौसीनं खालसा धोरणाअंतर्गत सर्वात शेवटचं संस्थान कोणतं खालसा केलं? तर त्याचंही उत्तर या ठिकाणी अवध हेच या ठिकाणी आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल, की नागपूरमध्ये त्यावेळेस या ठिकाणी राजे होते रघुजी भोसले तिसरा, की रघुजी भोसले तिसरा या नावाचा शासक इथे या ठिकाणी नागपूरमध्ये राज्य करत होता. तर त्या राजाचा दत्तक वारस नामंजूर इथे या ठिकाणी केला होता आणि नागपूरमध्ये या ठिकाणी राणी बांकाबाई होती. त्या राणी बांकाबाई यांनी 1857च्या उठावामध्ये उठावकर्त्यांच्या बाजूने नव्हे, तर ब्रिटिशांना त्यांनी सपोर्ट केला होता. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. तर ही संस्थानं ही क्रमाक्रमानं लॉर्ड डलहौसी इथं खालसा केली होती. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. भारतातील ही संस्थानं खालसा करून संपूर्ण भारताला या ठिकाणी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली एकसंघ भारत निर्माण करण्याचं स्वप्न हा लॉर्ड डलहौसी इथे या ठिकाणी पाहत होता. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये एक अत्यंत महत्वाचं या ठिकाणी युद्ध झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. युद्ध म्हणजे द्वितीय इंग्रज-शीख युद्ध. लक्षात घ्या, दुसरं इंग्रज-शीख युद्ध हे सन 1848 ते 1849 या दरम्यान या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आपल्याला माहिती असेल, की इंग्रज आणि शीख यांचे संबंध हे खूप चांगले संबंध राहिले. महाराजा रणजित सिंह जोपर्यंत जिवंत होता, म्हणजे कधीपर्यंत? तर 1839 पर्यंत जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत ब्रिटिशांचे शीखांसोबत जे संबंध जे आहे, ते अत्यंत मित्रत्वाचे, प्रेमाचे, सलोख्याचे या ठिकाणी राहिलेले आहेत. मात्र जसं महाराजा रणजित सिंहचं 1839 ला निधन या ठिकाणी होतं, त्यानंतर मात्र या शीख राज्यामध्ये ब्रिटिश अंतर्गत राजकारणामध्ये सहभाग घेतात, कटकारस्थान करून तिथं अराजकता निर्माण करतात. परिणाम असा होतो सन 1845-1846 या दरम्यान प्रथम इंग्रज-शीख युद्ध या ठिकाणी होतं आणि त्यानंतर 1848 ते 1849 या दरम्यान द्वितीय इंग्रज-शीख युद्ध या ठिकाणी होऊन हे शीख राज्य जे आहे, हे शीख राज्य ब्रिटिश राज्यात या ठिकाणी विलीन या ठिकाणी होतं. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. लक्षात असू द्या, मूलराज नावाचा हा या ठिकाणी शिखांचा एक सेनापती इथे या ठिकाणी होता. इथं नाव लिहितो मी हवं तर. मूलराज जो आहे, हा मूलराज इथे या ठिकाणी या शिखांचा एक सेनापती होता. तर या मूलराजनं जो मुलतान प्रांतामध्ये या ठिकाणी तिथं स्थित होता. तर त्या मूलराजनं शिखांना संघटित केलं आणि इंग्रजांच्या विरोधात या ठिकाणी युद्ध केल्याचं एकंदरीत दिसतं. इंग्रजांच्या बाजूनं त्या काळामध्ये चार्ल्स नेपियर, नाव नीट लक्षात असू द्या, चार्ल्स नेपियर हे या युद्धाचं नेतृत्व या ठिकाणी करत होते. आणि अशा प्रकारे मूलराज विरुद्ध चार्ल्स नेपियर असं ते युद्ध या ठिकाणी झालं. लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये हे युद्ध या ठिकाणी घडल्याचं दिसून येतं आणि या युद्धामध्ये गुजरातमध्ये एक मोठी लढाई या ठिकाणी झाली. दोन्ही बाजूनं तोफांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणून मग या गुजरातच्या लढाईला तोफांची लढाई किंवा तोफांचं युद्ध
या नावानं देखील या ठिकाणी संबोधलं जातं. साहजिकच त्यामध्ये ब्रिटिशांचा या ठिकाणी विजय होतो आणि शीख राज्य जे आहे हे संपुष्टात येऊन ते ब्रिटिश राज्यात विलीन या ठिकाणी होतं. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1849 ला जेव्हा हे शीख राज्य ब्रिटिश राज्यामध्ये या ठिकाणी विलीन होतं, तेव्हा लक्षात घ्या यावेळेस शिखांचा राजा होता, ते म्हणजे या ठिकाणी दिलीप सिंह. तर हे जे दिलीप सिंह जे होते, तर या दिलीप सिंह यांना आणि दिलीप सिंह जे आहेत, तर त्यांना या ठिकाणी अ, लंडनला नेलं जातं. तिथं घेऊन जातं आणि या दिलीप सिंह सोबत पंजाबच्या विलिनीकरणाचा एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला जातो आणि ज्याद्वारे या ठिकाणी शीख राज्य हे ब्रिटिश राज्याचा एक भाग या ठिकाणी बनतो, असं एकंदरीत दिसतं. तर पंजाबच्या विलिनीकरणावर स्वाक्षरी कोणाची आहे? तर पंजाबच्या विलिनीकरणावर स्वाक्षरी ही शिखांचे राजे जे होते दिलीप सिंह यांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. आणि हे सगळं घडलं ते डलहौसी कारकिर्दीतच या ठिकाणी झालं आणि त्यावेळेस हे जे काही शीख राज्य जेव्हा ब्रिटिश राज्यात त्या ठिकाणी विलीन होतं, त्यावेळेस लक्षात असू द्या, की या पंजाब शीख राज्यामध्ये असणारा जो काही सैनिक जे आहे, ते सगळे ब्रिटिश राज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य बनतात. याचबरोबर संपूर्ण पंजाब शीख राज्याचं या ठिकाणी संपत्ती ही ब्रिटिश राज्याची संपत्ती या ठिकाणी बनते आणि याच महाराजा रणजित सिंहच्या तिजोरीमध्ये असणारा जो कोहिनूर हिरा जो आहे, हा आता ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी जातो. तो लंडनच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी जातो, असं एकंदरीत दिसतं. म्हणजे इंग्रज भारतातून जो कोहिनूर हिरा लंडनला घेऊन गेले, ते कधी गेले? तर याच युद्धाच्या काळामध्ये घेऊन गेले. 1849 ला जेव्हा शीख राज्याचं ब्रिटिश राज्यात विलिनीकरण झालं, तेव्हा कोहिनूर हिरा जो आहे, हा या ठिकाणी इंग्लंडला गेलेला आहे, असं आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या हे होत असतानाच लॉर्ड डलहौसी मी सुरुवातीला सांगितलं हा साम्राज्यवादी या ठिकाणी होता. ब्रिटिशांचं साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरवायचं अशी त्याची इच्छा या ठिकाणी होती आणि त्याच इच्छेमुळं त्यानं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स खालसा धोरण या ठिकाणी आणलं होतं. तर त्या खालसा धोरणाअंतर्गतच या लॉर्ड डलहौसीनं एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सिक्कीम राज्यावर हल्ला करण्याचा. सिक्कीम राज्य जे आहे तर त्या सिक्कीमवर त्या काळामध्ये लॉर्ड डलहौसीनं सन 1850 ला इथे या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि सिक्कीम राज्य आणि त्या राज्यामध्ये असणारं दार्जिलिंग जो प्रांत आहे दार्जिलिंग, ते दार्जिलिंग प्रांत देखील त्यानं ब्रिटिश राज्यात विलीन करून घेतल्याचं दिसून येतं. तर सिक्कीम आणि त्याचबरोबर दार्जिलिंगचं विलिनीकरण सन 1850 साली या ठिकाणी या काळामध्ये करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, शीख राज्याचं विलिनीकरण झालं त्यासोबतच सिक्कीमचं पण विलिनीकरण हे लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये झाल्याचं दिसतं. तर हे आपण लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका यावर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर या पद्धतीची भूमिका त्याच्या काळामध्ये झाली. याचबरोबर लक्षात असू द्या, इंग्रज आणि ब्रह्मदेश दुसरं युद्ध जे आहे, हे देखील या ठिकाणी याच लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये या ठिकाणी लढलं गेलं असं एकंदरीत दिसतं. आता पाहायला भेटतं ब्रह्मदेश म्हणजे आजचं म्यानमार हे लक्षात घ्या. आता इंग्रज आणि ब्रह्मदेश यांच्यामध्ये जे युद्ध झालं, ते एकूण 3 युद्ध झाली. सन 1824 ते 1828 ला पहिलं युद्ध लॉर्ड एमहर्स्ट याच्या काळामध्ये झालं. दुसरं युद्ध जे आहे हे 1852 ते 1853-54 च्या दरम्यान लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि तिसरं युद्ध जे आहे ते 1885 ते 1886 या काळामध्ये या ठिकाणी लढलं गेलं. तर लक्षात घ्या, या लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये दुसरं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध या ठिकाणी झालं आणि या युद्धामध्ये ब्रिटिशांना खूप मोठा प्रांत हा या ठिकाणी ब्रह्मदेशचा या ठिकाणी मिळाला. ज्याला त्यांनी या ठिकाणी लोअर ब्रह्मदेश म्हणून या ठिकाणी संबोधलं. तर लोअर ब्रह्मदेश म्हणजे दक्षिण ब्रह्मदेश जो आहे, हा या ठिकाणी इंग्रजी राज्याचा एक तिथे या ठिकाणी बनला, एक भाग बनला आणि मग हा लोअर ब्रह्मदेश जो आहे, हा या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्या काळात ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे. पंजाब शीख राज्य, सिक्कीम आणि दार्जिलिंग आणि त्याचबरोबर ब्रह्मदेश हे देखील या काळामध्ये किंवा लोअर ब्रह्मदेश हे या ठिकाणी ब्रिटिश राज्याचा भाग बनण्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हे महत्वाचं कार्य हे लॉर्ड डलहौसीने केलं. एक मोठं साम्राज्य विस्ताराचं धोरण त्याचं या काळामध्ये राहिल्याचं दिसून येतं. याचबरोबर भारतामध्ये ज्या मुघल बादशाह ची सत्ता या ठिकाणी होती. साहजिकच या काळामध्ये बहादूर शाह जफर हा या ठिकाणी मुघलांचा अंतिम शासक इथं राज्य करत होता. त्या बहादूर शाह जफरच्या राजसत्तेला देखील याच लॉर्ड डलहौसीनं आव्हान या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, या लॉर्ड डलहौसीनं या मुघल बादशाहचं जे कॉइन्सवर असणारं नाव होतं, जे भारतीय कॉइन्स जे होते, तर त्या भारतीय कॉइन्समध्ये मुघल बादशाहचं नाव या ठिकाणी होतं
तर ते भारतीय कॉइन्सवर असणारं मुघल बादशहाचं नाव काढण्याची भूमिका या ठिकाणी लॉर्ड डलहौसीनंच या ठिकाणी सर्वप्रथम घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लक्षात असू द्या, की भारतीय बादशहाचं म्हणजेच मुघल बादशाह जो आहे त्याचं जे काही चलनावर या ठिकाणी नाव होतं, तर ते कॉइन्सवरचं नाव हे काढण्याचं काम हे या ठिकाणी लॉर्ड डलहौसीनं सर्वप्रथम केल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर याच मुघल बादशहाच्या सत्तेला आव्हान देत असताना लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी भूमिका घेतली, की बहादूर शाह जफर हा मुघलांचा अंतिम शासक या ठिकाणी असेल. काय भूमिका घेतली, की बहादूर शाह जफर हा मुघलांचा अंतिम शासक असेल. त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना मुघल बादशहाचा किताब बहाल केला जाणार नाही किंवा ती व्यक्ती त्या पदावर या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे या मुघल बादशाह बहादूर शाह जफरचं निधन झाल्यानंतर मुघल सत्तेचा शेवट या ठिकाणी होईल, हे डिक्लेअर करणारा पण हा या ठिकाणी लॉर्ड डलहौसी या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर डलहौसीच्या काळामध्ये झालेली ही सर्व महत्वाची राजकीय कार्य होती आणि त्यानं भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांवर आपली अधिसत्ता गाजवण्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, यानंतर लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये काही महत्वाची प्रशासकीय कार्य केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये कोणकोणती प्रशासकीय कार्य झाली, ती आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे नॉन रेग्युलेशन सिस्टीम हा लागू करणारा लॉर्ड डलहौसी हा भारतातला पहिला गव्हर्नर जनरल मानला जातो. आता मुद्दा असा आहे, की नॉन रेग्युलेशन सिस्टीम म्हणजे काय आहे? किंवा काय नेमकं या सिस्टीम अंतर्गत होत होतं? ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या लॉर्ड डलहौसी काय करत होता, की भारतात जे काही छोटी-मोठी संस्थानं होती, तर ती छोटी-मोठी संस्थानं हे ब्रिटिश राज्यात विलीन करत होता. त्यासाठी त्यानं खालसा धोरण आणलं होतं, संस्थानं विलिनीकरणाचं धोरण आणलं होतं आणि त्याद्वारे भारतीय संस्थानं ब्रिटिश राज्यात आणायची आणि ब्रिटिश राज्याचा साम्राज्य हे वाढवायचं असं त्याचं सुरुवातीपासून धोरण राहिलं. मग हे जो ब्रिटिशांच्या राज्यात जो एक नवा प्रांत इथे या ठिकाणी समाविष्ट होतो. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये जो एक नवा प्रांत समाविष्ट होतो, तर तो नवा प्रांत जो आहे, हा थेट लॉर्ड डलहौसीनं स्वतःच्या अंतर्गत या ठिकाणी घेतला आणि तिथं जी नवीन सिस्टम आणली, त्या सिस्टमला नॉन रेग्युलेशन सिस्टम असं म्हटलं गेलं. म्हणजे समजा एखादा नवा प्रांत ब्रिटिशांच्या राज्यात जर येत असेल, तर लगेच तिथं प्रशासन या ठिकाणी चालवणं शक्य नाहीये आणि मग अशा प्रांतावर नॉन रेग्युलेशन सिस्टम आणली आणि मग या नव्या प्रांतावर त्यानं एका व्यक्तीला नियुक्त केलं, ज्या व्यक्तीचं पद होतं आयुक्त. तर जो नवा प्रांत ब्रिटिश राज्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट होईल, तिथं आयुक्त या पदावर एका युरोपियन व्यक्तीची नियुक्ती या ठिकाणी करायची आणि हा आयुक्त थेट गव्हर्नर जनरलला जबाबदार राहील किंवा जनरल सांगेल पद्धतीने काम करेल. अशा प्रकारची जी सिस्टम होती, त्याला नॉन रेग्युलेशन सिस्टम या नावानं संबोधलं जातं. जसं की थोडक्यामध्ये एकदम सोप्या भाषेत जर आज आपण बोलायचं झालं, तर लक्षात घ्या आज आपल्याकडे आहे केंद्रशासित प्रदेश. त्याला आपण युनियन टेरिटरी इंग्रजीमध्ये या ठिकाणी म्हणतो. आता या युनियन टेरिटरीचं काम कसं चालतं, तर तिथं एक लेफ्टनंट किंवा तिथे एक गव्हर्नर नियुक्त केला जातो आणि तो थेट जो काही लेफ्टनंट आहे, तो थेट या ठिकाणी केंद्र सरकारच्या किंवा राष्ट्रपतीच्या कंट्रोलमध्ये या ठिकाणी काम करतो. तर अशा प्रकारची सिस्टम जी होती, त्या सिस्टमला नॉन रेग्युलेशन सिस्टम म्हटलं जातं. तर महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. तर ही व्यवस्था लागू करणारा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड डलहौसी होता. खूप महत्वाचा इम्पोर्टंट मुद्दा या ठिकाणी आहे. तर प्रशासकीय सुधारणा आपण या ठिकाणी पाहतोय. याच काळामध्ये लॉर्ड डलहौसीनं काय महत्वाचं प्रशासकीय लष्करी सुधारणांमध्ये काय काम केलं? तर जे तोफखान्याचं मुख्यालय जे कलकत्तामध्ये होतं, तर त्याचं या ठिकाणी स्थलांतर मेरठमध्ये या ठिकाणी आणलेलं आहे असं दिसतं. लक्षात घ्या 1857चा उठाव होण्याच्या आधी कलकत्ता जे आहे, हे कलकत्तामध्ये ब्रिटिशांचा तोफखाना या ठिकाणी होता. आता हा तोफखाना जो आहे, तो या ठिकाणी मेरठमध्ये स्थलांतरित करण्याचं धोरण हे या ठिकाणी डलहौसीनं त्या ठिकाणी केलं. डलहौसी हा पहिला व्यक्ती या ठिकाणी होता, की ज्याला असं वाटू लागलं होतं, की भारतामध्ये ब्रिटिशांच्या सैनिकांपेक्षा भारतीय सैनिकांची संख्या लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि भारतामध्ये त्यामुळे विद्रोह जर झाला, तर या ठिकाणी तो विद्रोह इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, की ज्या विद्रोहामुळे इंग्रजांना या देशाला सोडून जावं लागेल. ती नौबत इंग्रजांवर येऊ नये म्हणून जिथं भारतीय संख्या ज्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात होती, तिथंच या ठिकाणी लष्कराचं, तोफखान्याचं मुख्यालय असणं हे ब्रिटिशांसाठी घातक आहे. म्हणून त्यानं कलकत्त्याचा तोफखाना
मुख्यालय हे मेरठमध्ये इथे या ठिकाणी स्थलांतरित केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण 1857 चा उठाव पाहतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की हो, मेरठमधूनच या ठिकाणी विद्रोहाला सुरुवात या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कधी विद्रोहाला सुरुवात झाली? 10 मे सन 1857 ला या पद्धतीनं मेरठच्या छावणीतूनच या ठिकाणी विद्रोहाला सुरुवात होती. लक्षात घ्या मेरठमध्ये भारतीय सैनिकांची संख्या कमी होते, इक्विव्हॅलंट टू कलकत्ता. कलकत्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सैन्य होता. जर समजा कलकत्त्यामध्येच तो तोफखाना जर असता, तर कदाचित त्या ठिकाणी 1857 लाच या ठिकाणी इंग्रजांना देश सोडून जावं लागलं असतं. कारण संपूर्ण तोफखाना हा भारतीयांच्या ताबी इथं आला असता. तर मेरठमध्ये स्थलांतर करण्याचं श्रेय हे इथे या ठिकाणी डलहौसीकडे या ठिकाणी जाताना एकंदरीत दिसतात. याचबरोबर लॉर्ड डलहौसीनं त्याच्या काळामध्ये लष्कराचं हेडक्वार्टर जे आहे, हे शिमलामध्ये या ठिकाणी स्थलांतरित केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लष्कराचं मुख्यालय, ठीक आहे. इथे काय म्हटलं बघा, तोफखान्याचं मुख्यालय मेरठमध्ये स्थलांतरित केलं आणि लष्कराचं जे हेडक्वार्टर आहे, ते त्यानं या ठिकाणी शिमलामध्ये या ठिकाणी स्थलांतर केलं. म्हणजे जो लेफ्टनंट होता त्या काळातला लष्कर प्रमुख जो होता, तर तो लष्कर प्रमुख कुठे बसणार आहे? तर तो सिमलामध्ये या ठिकाणी बसणार आहे. या प्रकारची भूमिका त्यानं या ठिकाणी घेतली. आता सिमलामध्ये त्यानं लष्कराचं हेडक्वार्टर का बरं निर्माण केलं? तर त्याची 2 कारणं या ठिकाणी होती. त्याचं असं म्हणणं होतं, की भारताच्या मुख्य भूमीपासनं हे लष्कराचं हेडक्वार्टर थोडंसं या ठिकाणी बाहेर असलं पाहिजे किंवा दूरवर असलं पाहिजे. कारण जर विद्रोह या ठिकाणी झाला, तर या ठिकाणी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करता येणार नाही. अशा सुरक्षित ठिकाणी ते हलवणं गरजेचं आहे. हे डलहौसीला या ठिकाणी वाटत होतं. आणि दुसरं महत्वाचं कारण शिमलाला स्थलांतरित करण्यामागे, तर शिमल्याचं जे काही हवामान होतं, लक्षात घ्या शिमलाचं जे हवामान होतं, हे इंग्लंडच्या थंड हवामानाप्रमाणेच या ठिकाणी होतं. आणि म्हणून मग इंग्लंडचं हवामान आणि शिमलाचं हवामान मॅच करता येईल आणि त्यामुळं तिथे या ठिकाणी जे लष्कराचा प्रमुख आहे आणि जे बडे-बडे इंग्रज अधिकारी या ठिकाणी असणार आहे, त्यांना हवामानामध्ये कसल्या प्रकारचा बदल जाणवणार नाही. म्हणून मग त्यानं या ठिकाणी या 2 कारणावरनं भारत लष्कराचं मुख्यालय हे शिमलामध्ये इथे या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यापूर्वी कुठे होतं? तर कलकत्तामध्ये होतं. तर कलकत्त्याचं तोफखान्याचं मुख्यालय मेरठमध्ये आणि कलकत्त्यामध्ये असणारं लष्कराचं मुख्यालय शिमलामध्ये स्थलांतरित केलं आहे. सर्वप्रथम लॉर्ड डलहौसीनंच हे लक्षात घ्या. त्याचबरोबर लष्करात भारतीयांची संख्या कमी करण्याचं धोरण देखील या ठिकाणी डलहौसीनं त्या ठिकाणी आणल्याचं दिसून येतं. 1857 चा उठाव झाल्यानंतर लष्करात आता भारतीयांचं प्रमाण कमी करा, हे धोरण आणलं तर पील कमिशनच्या द्वारे आलंच. मात्र त्याही आधी लॉर्ड डलहौसी पहिला गव्हर्नर जनरल होता, की ज्याला भारतीयांची लष्करातील ही संख्या ही या ठिकाणी खूप जास्त धोकादायक वाटत होते. आणि म्हणून मग या कार्यकर्त्यानं म्हणजे लॉर्ड डलहौसीला लष्करामध्ये असणाऱ्या भारतीयांची संख्येला कमी केलं. बऱ्याचशा भारतीय सैनिकांना त्यानं पदावरून कामावरनं काढून टाकलं आणि तिथं युरोपियन लोकांची भरती करण्याचं धोरण हे इथे या ठिकाणी डलहौसीनं आणल्याचं एकंदरीत दिसतं. तर हे पण खूप इम्पोर्टंट आहे. सर्वप्रथम लष्करात भारतीयांची संख्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात कमी झाली? तर ती लॉर्ड डलहौसीच्याच काळात कमी झालेली आहे किंवा त्यानं ते केलेले आहे असं एकंदरीत दिसतं. लॉर्ड डलहौसीच्या काळात प्रशासनाच्या संदर्भात घेतला सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 1853 साली चार्टर ऍक्ट या ठिकाणी लागू करण्यात आला. 1853 चा चार्टर ऍक्ट लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल होता. त्याच काळामध्ये 1853 चा चार्टर ऍक्ट या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. आता 1853 च्या चार्टर ऍक्टचं प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, ते थोडंसं आपण पाहूया. तर लक्षात घ्या 1853 च्या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून भारतामध्ये या ठिकाणी किंवा भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा हे तत्व लागू करण्याचा निर्णय हे या ठिकाणी याच 1853 च्या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून घेण्यात आला. ठीक आहे ना? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचारी जे आहेत त्यांची नियुक्ती यापूर्वी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या द्वारे होती. तर ती आता त्यांच्या द्वारे न होता स्पर्धा परीक्षा घेऊन या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी, अशा प्रकारचा निर्णय 1853 च्या कायद्यामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसतं. याचबरोबर पाहायला असं भेटतं, या कायद्याच्या माध्यमातून किंवा या स्पर्धा परीक्षेचं तत्व लागू करत असताना 1855 ला ब्रिटिश एक्झामिनेशन कमिशन जे आहे, ब्रिटिश एक्झामिनेशन कमिशनची स्थापना झाली लॉर्ड मेकॉलेच्या कार्यकाळामध्ये आणि 1855 पासून स्पर्धा परीक्षेद्वारे
ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये अजून काय महत्त्वाचा मुद्दा होता? तर या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये भारतामध्ये कायदा निर्माण करायचा असेल, तर हा कायदा केवळ गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कार्यकारिणी परिषदेनंच करावा करू नये, तर गव्हर्नर जनरल आणि त्याची कार्यकारिणी परिषद यासोबतच 6 अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. आणि मग ते 6 अतिरिक्त सदस्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचा अन्य एक न्यायाधीश आणि मुंबई प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, कलकत्ता प्रेसिडेन्सी आणि वायव्य सरहद्द प्रेसिडेन्सी या प्रेसिडेन्सीचे एक-एक गव्हर्नर किंवा एक-एक प्रतिनिधी हे 6 आणि त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि त्याची कार्यकारिणी परिषदेचे 4 असे सर्व 10-11 लोकांच्याद्वारे भारतात कायदा निर्माण करावा, अशा प्रकारची भूमिका 1853च्या काळामध्ये या ठिकाणी झाली. तर खूप महत्वाचा कायदा आहे 1853चा कायदा. तर हे कायदा देखील या ठिकाणी या लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या, अवधच्या संदर्भामध्ये लॉर्ड डलहौसीचं खूप महत्वाचं धोरण या ठिकाणी राहिलं. ज्या धोरणाला आपण एकमुष्ट बंदोबस्त पद्धत या नावानं देखील संबोधतो. तर हा देखील लॉर्ड डलहौसीच्या काळातील प्रशासकीय सुधारणांमधला एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी मांडला जातो. पहिलं आपण राजकीय भूमिका त्याची पाहिली. आता आपण इथं काय पाहतोय, तर लॉर्ड डलहौसीच्या काळातील प्रशासकीय प्रशासकीय सुधारणा किंवा प्रशासकीय धोरण ते आपण इथे पाहतोय लक्षात घ्या. मग यामध्ये अवधच्या संदर्भामध्ये लॉर्ड डलहौसीचं एक महत्वाचं विधान आहे. 1852 ला त्यानं या ठिकाणी एक विधान या ठिकाणी केलं, की अवधला त्यांनी चेरी या नावाचं फळ म्हणून या ठिकाणी संबोधलं. चेरी हे फळ माहिती असेल आपल्या सर्वांना. ठीक आहे ना. आपण बघा पेस्ट्री खातो, तर त्या पेस्ट्रीच्या वरती एक फळ असतं त्याला चेरी म्हणलं जातं, आहे ना. तर हे चेरी फळ जे आहे ब्रिटिशांना खूप आवडतं. तर त्या लॉर्ड डलहौसीने भूमिका घेतली. अवधला चेरी म्हटलं आणि तो म्हणाला, की हे चेरीयुक्त फळ लवकरच आपल्या मुखामध्ये पडेल, त्या प्रकारची भूमिका 1852 ला लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी घेतली होती. आणि मग अवध हे संस्थान कुप्रशासनाच्या नावाखाली त्यानं या ठिकाणी ब्रिटिश राज्यात विलीन केल्यानंतर या अवधमध्ये एक व्यवस्था लागू केली, जिला एकमुष्ट बंदोबस्त या नावानं संबोधलं जातं. आता मुद्दा असा आहे, की एकमुष्ट बंदोबस्त नेमकं काय आहे? ते आपण इथं समजून घेऊया. लक्षात घ्या, ही एक प्रकारची जमीन महसूल धोरण या ठिकाणी होतं. जसं की आपल्याला पाहायला भेटतं, की रयतवारी सिस्टममध्ये बघा, रयतवारी व्यवस्था जर आपण पाहिली, तर रयतवारी व्यवस्थेमध्ये काय व्हायचं, तर मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन करून ईस्ट इंडिया कंपनी थेट शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करायचे. आता याही धोरणाअंतर्गत जे काही तालुकदार होते, तर त्या तालुकदारांचे सगळे अ, अधिकार काढून घेतले महसूल जमा करण्याच्या संदर्भातील आणि त्याचबरोबर तालुकदारांच्या जमिनी देखील या ठिकाणी काढून घेतल्या आणि ईस्ट इंडिया कंपनी थेट आता अवध प्रांतातील शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करण्याचं धोरण या ठिकाणी घेतलं. या व्यवस्थेला एकमुष्ट बंदोबस्त असं म्हटलं जातं. आता डलहौसीला असं वाटत होतं, की जर आपण अवध प्रांतातला तालुकदारांचा वर्ग जो आहे, जो मध्यस्थी वर्गाची भूमिका घेतो, तर त्याला जर आपण बाजूला केलं आणि थेट शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करण्याचं धोरण केलं, तर अवधची जनता आपल्याला सपोर्ट करतील, आपल्याला पाठिंबा देतील, असं डलहौसीला वाटत होतं. मात्र या व्यवस्थेमुळं तिथले तालुकदार नाराज तर झालेच झाले, मात्र तिथली जनता देखील नाराज झाली आणि ती इंग्रजांच्या विरोधामध्ये गेल्याचं दिसून येतं. तर ही व्यवस्था देखील एकमुष्ट बंदोबस्त ही व्यवस्था लागू करण्याचं श्रेय देखील लॉर्ड डलहौसीलाच या ठिकाणी जातं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लॉर्ड डलहौसीनं अजून काय केलं, तर लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये काही महत्त्वाचं शैक्षणिक धोरण किंवा शिक्षण विषयक धोरण देखील आखल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं, की ज्या धोरणामुळं त्याला या ठिकाणी भारतामध्ये आधुनिक भारताचा निर्माता म्हणून त्याला या ठिकाणी संबोधलं जातं. आता बघा शिक्षणाशी संबंधित आणि त्याचबरोबर भारतामध्ये भौतिक सुविधा ज्या आहेत, तर त्या भौतिक सुविधांशी संबंधित काय-काय त्याने भूमिका घेतल्या, त्यावर आता आपण इथं चर्चा करूया. आता सर्वात पहिला व इम्पोर्टंट मुद्दा, की त्याच्या काळामध्ये चार्ल्स वूडची समिती या ठिकाणी भारतामध्ये आली 1853-54 च्या दरम्यान. ठीक ना, 1853-54च्या काळामध्ये चार्ल्स वूड समिती भारतामध्ये या ठिकाणी आली. ज्याला आपण वूड डिस्पॅच या नावाने आपण म्हणतो. त्याला शुद्ध मराठीमध्ये वूडचा खलिता असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, चार्ल्स वूड हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे या ठिकाणी अध्यक्ष होते. बोर्ड ऑफ कंट्रोल जे होतं, तर या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते आणि हे भारतामध्ये आले. कशासाठी भारतामध्ये आले? तर भारतामध्ये यांना या ठिकाणी आधुनिक शिक्षण या ठिकाणी आणायचं होतं.
आणि या चार्ल्स वूडच्या समितीद्वारे भारतामध्ये आधुनिक शिक्षण या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी या चार्ल्स वूडच्या समितीला काय म्हणतो, की भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हणून या ठिकाणी संबोधतो. ठीक आहे ना? तर भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्टा म्हणून या ठिकाणी चार्ल्स वूडच्या समितीला इथे या ठिकाणी संबोधलं जातं. खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या या चार्ल्स वूडच्या समितीमध्ये अन्य 3 सदस्य देखील या ठिकाणी होते. त्यापैकी एक सदस्य होते चार्ल्स ट्रेव्हर्लियन, दुसरे सदस्य होते अलेक्झांडर डफ आणि तिसरे या ठिकाणी होते जॉर्ज मॉर्शमन. नावं नीट लक्षात असू द्या. ठीक आहे ना. जॉर्ज मॉर्शमन बघा मी काय-काय नावं लिहितो बघा. तर जॉर्ज मॉर्शमन, त्याचबरोबर अलेक्झांडर अ, अ, अलेक्झांडर डफ अलेक्झांडर डफ आणि त्याचबरोबर चार्ल्स ट्रेव्हर्लियन. चार्ल्स ट्रेव्हर्लियन. ठीक आहे ना. तर चार्ल्स ट्रेव्हर्लियन, अलेक्झांडर डफ म्हणजे ग्रँड डफ ढवे. ग्रँड डफ हा वेगळा आहे. तो साताऱ्याचा गव्हर्नर होता लक्षात घ्या. ठीक आहे ना. साताऱ्याला एल्फिन्स्टननं जो गव्हर्नर नियुक्त केला त्याचं नाव होतं ग्रँड डफ आणि ज्यानं हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ लिहिला. तर हे होते अलेक्झांडर डफ जे स्कॉटिश मिशनरी होते. तर जॉर्ज मॉर्शमन, अलेक्झांडर डफ आणि चार्ल्स ट्रेव्हर्लियन असे तिघं जण या वूडच्या समितीचे सदस्य होते. वूडच्या समितीनं आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला आणि भारतामध्ये या समितीनं आंग्लवादी शिक्षण व्यवस्था जी आहे, आंग्लवादी शिक्षण व्यवस्था तिलाच या ठिकाणी पाठिंबा दिला. आपल्याला माहिती आहे या चार्ल्स वूडच्या समितीच्या माध्यमातून भारतामध्ये 3 महत्त्वाचे विद्यापीठांची स्थापना या ठिकाणी झाली. त्यापैकी एक विद्यापीठ जे आहे, जिला आपण कलकत्ता विद्यापीठ या नावानं संबोधतो. दुसरं विद्यापीठ जे आहे, जे मुंबई विद्यापीठ आहे आणि तिसरं विद्यापीठ जे आहे, ते म्हणजे मद्रास विद्यापीठ या ठिकाणी आहे. तर ठीक आहे, हे 3 महत्त्वाच्या विद्यापीठांची स्थापना ही चार्ल्स वोर्डच्या समितीच्या द्वारे या ठिकाणी झाली. तर 24 जानेवारी सन 1857 ला कलकत्ता विद्यापीठ आहे. 26 जुलै सन 1857 ला मुंबई विद्यापीठ आहे आणि त्याचबरोबर 5 सप्टेंबर सन 1857 ला मद्रास विद्यापीठ या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, या ठिकाणी ह्या कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर हे बंकिमचंद्र चटर्जी होते. मुंबई विद्यापीठाचे 4 पदवीधर होते. वामनाबाजी मोडक आहे. त्याचबरोबर बाळ मंगेश वागळे आहे. त्याचबरोबर आर.जी. भांडारकर आहे आणि न्यायमूर्ती रानडे आहे. असे पदवीधर हे मुंबई विद्यापीठाचे आणि जी पिल्ले यांनी मद्रास स्टँडर्ड या नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ते जी पिल्ले हे या ठिकाणी या मद्रासचे पहिले पदवीधर या ठिकाणी होते. हा पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या या चार्ल्स वूडच्या समितीच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, इंग्रजी या शिक्षण देत असताना भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणे पोहोचलं जावं, यासाठी स्थानिक भाषेतून देखील आधुनिक शिक्षण देण्याची भूमिका या काळामध्ये या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. म्हणजे इंग्रजांचं जे काही ब्रिटिश शिक्षण जे आहे, आधुनिक शिक्षण जे आहे, हे या ठिकाणी स्थानिक भाषेतून दिलं पाहिजे. स्थानिक भाषा जी आहे, तर त्या स्थानिक भाषेतून दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचा निर्णय देखील लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं एकंदरीत दिसतं. इंग्रजी शिक्षण किंवा आधुनिक शिक्षण मात्र ते स्थानिक भाषेतून या ठिकाणी द्यायला मंजुरी लॉर्ड डलहौसीनंच केली चार्ल्स वूडच्या समितीच्या माध्यमातून. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आधुनिक शिक्षण स्थानिक भाषेतून द्यायला सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा भारतामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेलं आहे. खूप महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लॉर्ड डलहौसीच्याच कार्यकाळामध्ये स्वयंसेवी शिक्षण संस्था ज्या होत्या, स्वयंसेवी शिक्षण संस्था यांना अनुदान देण्याची संदर्भात भूमिका घेतली गेली होती, असं आपल्याला पाहायला भेटतं. ज्याचा समावेश चार्ल्स वूडच्या समितीच्या मुद्द्यांमध्ये या ठिकाणी होता हे लक्षात घ्या. आता या स्वयंसेवी शिक्षण संस्था म्हणजे कोण? म्हणजे कोणत्या? असे लोक जे स्वतःचे पैसे खर्च करून स्वयंप्रेरणेने शिक्षण संस्था सुरू करतायत, अशा लोकांना सरकारी अनुदान द्या. ही भूमिका या ठिकाणी डलहौसी घेताना दिसतं. उदाहरणार्थ जगन्नाथ शंकर सेठ आहे, महात्मा ज्योतिराव फुले आहे. यांनी सुरुवातीला ज्या शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्या स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी चालवलेल्या आहेत. त्यांना सरकारी अनुदान नव्हतं. मात्र जेव्हा चार्ल्स वूडची समिती आली आणि डलहौसीचा कालखंड आला, तेव्हा इथं पाहायला भेटतं, स्वयंसेवी शिक्षण संस्थांना सरकारी अनुदान द्या. अशा प्रकारची भूमिका घेतली, जेणेकरून भारतात शिक्षणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलं जाईल, अशी ती भूमिका डलहौसीची यामागे या ठिकाणी होती. हा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर रुरकी हे कुठे आहे? आज उत्तराखंडमध्ये आहे. तर रुरकीमध्ये भारतातलं पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली. पहिलं भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालय हे कुठे स्थापन झालं?
तर रुरकीमध्ये या ठिकाणी झालं. रुरकी म्हणा किंवा रुडकी म्हणा, तर तिथं ते झालं जे उत्तराखंडामध्ये आहे. आजच्या उत्तराखंडमध्ये आहे. तिथं हे भारतीय अभियांत्रिकी विद्यालय भारतातलं पहिलं अभियांत्रिकी विद्यालय स्थापन केलेलं आहे 1849 ला. खूप महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याला आज आपण पी-डब्ल्यू-डी म्हणतो. तर त्या पी-डब्ल्यू-डी सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना ही लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये सन 1854च्या दरम्यान या ठिकाणी झालेली आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भारतामध्ये या ठिकाणी पक्के डांबरी रस्ते बनवण्याचं काम इथे या ठिकाणी सुरू झालं, जे यापूर्वी कधीच नव्हतं होत. ठीक आहे ना? भारतामध्ये रस्ते होते, मात्र ते मातीचे होते लक्षात घ्या. तर आता या काळामध्ये या ठिकाणी पक्के रस्ते बनवण्याचं काम हे पी-डब्ल्यू-डीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि संपूर्ण भारतामध्ये रस्ते रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वात पहिला प्रयत्न मी म्हणणार नाही तो प्रयत्न पूर्ण झाला. आज पण तो प्रयत्न पूर्ण नाही झाला. परंतु त्याची सुरुवात जी आहे, भारताला रस्त्यांच्या जाळ्यांमध्ये विणण्याची जी सुरुवात आहे, ती लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा करण्यात आलेली आहे असं दिसतं. त्यामुळं पी-डब्ल्यू-डीची स्थापना ही त्याच्याच काळामध्ये या ठिकाणी होती. याचबरोबर या डलहौसीनं जलसिंचनाच्यासाठी पण खूप महत्त्वाचे उपाय या ठिकाणी केले. लक्षात घ्या ब्रिटिश लोक भारतामधनं महसूल जमा करत होते. मात्र शेतीचा विकास करण्यासाठी इरिगेशन प्लॅन किंवा इरिगेशन योजना त्यांच्याकडे नव्हती. सिंचन योजना त्यांच्याकडे नव्हती. भारतात डलहौसी हा पहिला व्यक्ती आहे, की ज्यानं स्वतःचं इरिगेशन प्लॅन या ठिकाणी निर्माण केला आणि भारतामध्ये जलसिंचनासाठी पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल, तर तो लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी केला. आणि गंगा आणि यमुना नदीचे कालव्याचं खोदकाम केलं किंवा गंगा नदीचा आणि यमुना नदीचा कालवा तो त्यांनी पुन्हा या ठिकाणी बांधण्याचं धोरण या ठिकाणी आणलं. जे आदल्या काळ म्हणजे मध्य काळामध्ये यमुनेचा कालवा आपल्याला माहिती असेल, की फिरोजशाह तुघलकाच्या काळामध्ये या ठिकाणी केला होता. तर तो बंद पडला होता. आता तो पुन्हा एकदा गंगा नदीचा आणि त्याचबरोबर यमुना नदीचा कालवा या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये इरिगेशन च्या संदर्भामध्ये करण्यात आल्याचं दिसून येतं. त्यामुळं काय झालं, शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर भारतामधले 2 महत्त्वाचे शासक होते यापूर्वी, ज्यांनी ग्रँड ट्रॅक रोड या ठिकाणी निर्माण केला होता. प्राचीन काळामध्ये सम्राट अशोक आणि मध्ययुगीन भारतामध्ये या ठिकाणी शेरशाह सुरी या दोघांनी प्राचीन ग्रँड ट्रॅक रोड या ठिकाणी बांधला. तर लक्षात घ्या, या प्राचीन ग्रँड ट्रॅक रोडला पुनर्बांधणीचं काम डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी झालं. कलकत्तापासून तर या ठिकाणी कलकत्त्यापासून तर तो साधारणतः लखनौपर्यंतचा, नंतर तो आता दिल्लीपर्यंत आहे. तर तिथपर्यंत या ठिकाणी हा ज्याला आपण नॅशनल हायवे 1 असं म्हणतो. तर हा प्राचीन ग्रँड ट्रंक रोडचं पुनर्बांधणी ही या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. या कारणामुळं त्याला या ठिकाणी आधुनिक भारताचा पितामह म्हणून संबोधलं जातं. ते भारताला आधुनिक करण्याचं काम त्याने केलं. एवढंच केलं का? नाही. अजून पण खूप जास्त या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या ग्रँड ट्रंक रोडची पुनर्बांधणी ही त्याच्या काळामध्ये झाली. इरिगेशन प्लांट त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतं. याचबरोबर भारतामध्ये पोस्ट ऑफिस कायदा जो आहे, हा पोस्ट ऑफिस कायदा लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये या ठिकाणी झाला आणि त्याच पास झाला. त्याची डेट आहे 1 ऑक्टोबर सन 1854 लक्षात घ्या. 1 ऑक्टोबर सन 1854 ला त्याच्या काळामध्ये पोस्ट ऑफिस कायदा इथे या ठिकाणी बनवण्यात आला. तर हा पोस्ट ऑफिस कायद्याच्यासाठी हा कायदा बनवल्यानंतर ठिकठिकाणी टपाल केंद्र आणि त्याचबरोबर पोस्ट अ, टपाल ऑफिस आणि त्याचबरोबर जिथे पोस्ट टाकतो आपण त्या प्रकारचे चबुतरे हे भारतामध्ये ठिकठिकाणी गावागावांमध्ये, शहरा-शहरांमध्ये उभं करण्याचं धोरण डलहौसीचं या ठिकाणी राहिलं. आता लक्षात घ्या हे पोस्ट ऑफिस निर्माण करताना डलहौसीने काय केलं बघा, भारतात कुठेही तुम्हाला पत्र पाठवायचं असेल, तर ते पत्र या ठिकाणी भारतात कुठेही कमी किमतीमध्ये ते तुम्हाला कमी किंमत, कमी मूल्य तुम्हाला जर पत्र पाठवायचं असेल, तर ते कमी मूल्य आणि ते मूल्य सर्वत्र कसं असेल? समान या ठिकाणी असेल. भारतामध्ये कुठेही पत्र पाठवायचं असेल, त्या पत्राचं मूल्य हे कमी असेल आणि ते सर्वत्र एकसमान असेल, अशा प्रकारचं धोरण त्यानं या ठिकाणी आणलं. म्हणजे याच्यामध्ये कसल्या प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तुम्हाला तुमच्या गावात गावाच्या शेजारी असणाऱ्या गावात पत्र पाठवायचं असेल, की भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत पत्र पाठवायचं असेल किंवा शेवटच्या टोकामध्ये राहणाऱ्या तुमच्या नातेवाईकाला पत्र पाठवायचं असेल, तर त्याचं किंमत जी आहे, हे प्रत्येकाचं मूल्य हे या ठिकाणी कमी असेल आणि ते समान या ठिकाणी असेल. अशा प्रकारचं धोरण हे डलहौसीच्या या ठिकाणी होतं. म्हणजे खूप कमी पैशांमध्ये
सर्वत्र एक सर्व भारताला जोडण्याचं काम पोस्टाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. तर खूप महत्वाचा हा मुद्दा पोस्ट ऑफिस कायदा हा डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसतं. याचबरोबर भारतामध्ये तार यंत्र जे आहे, या तार यंत्राची सुरुवात पण डलहौसीच्याच काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसतं. सन 1852 साली या ठिकाणी भारतामध्ये तार यंत्राची सुरुवात डलहौसीने या ठिकाणी केली आणि याचे पहिले डायरेक्टर हे ओशांग नेशी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ओशांग नेशी हे या ठिकाणी याचे पहिले डायरेक्टर या ठिकाणी राहिलेले आहेत. खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. इथे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की पहिले डायरेक्टर कोण आहे तार यंत्राचे? तर या ठिकाणी ओशांग नेशी या ठिकाणी आहे पहिले डायरेक्टर या आपल्या तार यंत्राचे, ज्याला आपण टेलिग्राफ या ठिकाणी म्हणतो. लक्षात घ्या, हे तार यंत्र जे आहे, हे तार यंत्र डलहौसीच्याच काळामध्ये सर्वात पहिल्यांदा निर्माण झालं. आता या संदर्भात पहिली तार कुठून कुठपर्यंत या ठिकाणी राहिली? तर लक्षात घ्या, कलकत्ता पासून ते आग्रा, ठीक आहे ना? तर कलकत्ता ते आग्रा अशा पद्धतीची पहिली तार या ठिकाणी इथं पाठवण्यात आलेली आहे. तेव्हा तशा प्रकारची पहिली तार इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आली. कलकत्तापासून ते आग्र्यापर्यंत आणि भारताच्या बाहेर रंगूनपासून ते मंडालेपर्यंत तार इथे या ठिकाणी बनवली गेली, असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे भारताच्या बाहेर ब्रह्मदेशामध्ये खास करून या ठिकाणी मंडाले आणि रंगूनमध्ये मोठे जेल होते आणि जिथं भारतीय कैदींना ठेवलं जात होतं. तर ते देखील तार यंत्राने जोडण्याचं काम हे या ठिकाणी डलहौसीने केलं. लक्षात घ्या, 1857चा विद्रोह जो इंग्रजांनी मोडून काढला, तर ते मोडण्यामध्ये लॉर्ड डलहौसीनं भारतात ज्या काही भौतिक सुविधा निर्माण केल्या होत्या, तर त्या भौतिक सुविधा या खूप महत्वाचे रोल इथे या ठिकाणी बजावतायत. हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. कारण जर का डलहौसीनं त्या काळामध्ये काही भौतिक सुविधा केल्या नसत्या, तर कदाचित 1857चा उठाव इंग्रजांना मोडून काढता आलाच नसता. 1857च्या उठावामध्ये एका क्रांतिकारकानं स्पष्ट कबुली दिलेली आहे. या तार यंत्रानंच आमचा जीव घेतला. म्हणजे जिथं-जिथं विद्रोह होत होता, इंग्रजांनी या तार यंत्राच्या माध्यमातून जलद गतीनं मेसेज तिथपर्यंत पोहोचवला आणि त्यामुळं या ठिकाणी इंग्रज लोक या ठिकाणी उठाव होण्याच्या आधीच तिथं पोहोचत आणि हा विद्रोह ते मोडून काढत. अशा प्रकारची भूमिका 1857च्या उठावाच्या एका क्रांतिकारकाने घेतली होती, असं दिसतं. या तार यंत्रानंच आमचा जीव घेतला, अशी ती भूमिका राहिली. हे तार यंत्राची सुरुवात ही डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. याचबरोबर आपल्याला हे तर माहितीच आहे, की भारतात पहिली प्रवासी रेल्वे जी आहे, ती या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये 18 ऑगस्ट सन 1853 साली ही या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता या संदर्भामध्ये कंबाईनच्या विद्यार्थ्यांना तर माहिती आहे, की पहिली रेल्वे ही या ठिकाणी कुठे धावली? तर या ठिकाणी मुंबई ते ठाणे, ठीक आहे ना? मुंबई ते ठाणे जे आहे, तर मुंबई ते ठाणे अशा पद्धतीची ही पहिली रेल्वे या ठिकाणी धावलेली आहे. खूप महत्वाचा हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर ही मुंबई ते ठाणे अशा पद्धतीची पहिली रेल्वे या ठिकाणी धावल्याचं एकंदरीत दिसतं. या रेल्वेमध्ये बसण्याचा पहिला सर्वोच्च मान हा जगन्नाथ शंकर शेट यांना या ठिकाणी दिला गेला होता. तर हे लक्षात घ्या. याचबरोबर आपल्याला हे पण माहिती असेल, की मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून जगन्नाथ शंकर शेटच या ठिकाणी होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मुंबई ठाणे ही पहिली रेल्वे ही याच्या काळामध्ये या ठिकाणी धावल्याचं दिसतं. आपल्याला हे बारीक-सारीक मुद्दे माहिती असले पाहिजेत, की या ठिकाणी ही जी रेल्वे होती, तर ही रेल्वे जोडण्याचं काम किंवा रेल्वे जी आहे, रेल्वेला धावण्यासाठी एकूण 3 इंजिनचा वापर या ठिकाणी केला गेला होता. मग ज्यामध्ये सिंध नावाचं एक इंजिन होतं, साहिब नावाचं एक इंजिन या ठिकाणी होतं आणि सुलतान या नावाचं इंजिन या ठिकाणी होतं. ठीक आहे ना? तर साहिब, सुलतान आणि त्याचबरोबर सिंध अशा 3 इंजिननी ही रेल्वे ओढली होती, असं एकंदरीत दिसतं. आपल्याला हे पण माहिती असेल, त्या काळामध्ये ज्ञानोदय नावाचं एक वर्तमानपत्र होतं बघा, जे अहमदनगरमधनं अमेरिकन मराठी मिशनच्या माध्यमातून ते प्रकाशित होत होतं. तर हेनरी व्हॅलेंटाईन त्याचे संपादक होते. तर त्या ज्ञानोदय या वर्तमानपत्रानं ही जी पहिली रेल्वे या ठिकाणी धावली, त्या संदर्भात चाक्या म्हसोबा या नावाचं एक लेख देखील या ठिकाणी लिहिला होता. हा पण महत्वाचा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय? भारताला आधुनिक करण्यासाठी पहिली रेल्वे ही लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये 16 ऑगस्ट सन 1853 ला या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं दिसून येतं. यानंतर पूर्व भारत जो आहे, इथं तर पश्चिम भारत आहे बघा, की मुंबई, ठाणे. तर पूर्व भारत जर आपण पाहिलं, तर कलकत्ता ते राणीगंज अशा प्रकारची पहिली रेल्वे ही पूर्व भारतामध्ये या ठिकाणी धावली 1854 ला. ठीक आहे ना? इथं लिहितो बघा, कलकत्ता पासून ते राणीगंज. ठीक आहे ना? कलकत्ता ते राणीगंज.
अशा पद्धतीची ही रेल्वे जी आहे, ही भारतातील दुसरी आणि पूर्व भारतातील पहिली रेल्वे या ठिकाणी डलहौसीच्याच काळामध्ये धावल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. रेल्वेच्या संदर्भात जो काही योजना केली, ती लॉर्ड डलहौसीने केली. मात्र लक्षात घ्या, भारतात सर्वत्र किंवा सर्वात जास्त रेल्वे रूळ कोणाच्या काळात टाकले गेले, तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. लॉर्ड कर्झननी भारतात रेल्वेचं जाळं पसरवलं आणि जास्तीत जास्त रेल्वेचे रूट्स जे आहे, ते या ठिकाणी रेल्वे रूळ निर्माण केले आणि भारताला रेल्वेने जोडण्याचं काम जास्तीत जास्त प्रमाणात कोणाच्या काळात झालं? सुरुवात झाली डलहौसीच्या काळात. मात्र कर्झनच्या काळामध्ये सर्वात जास्त रेल्वे रूळ टाकले गेले. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. रेल्वेच्या संदर्भामध्ये लॉर्ड डलहौसीनं काही महत्वाच्या उपाययोजना या ठिकाणी मांडल्या. त्याच उपाययोजनाला डलहौसी मिनिट्स या नावानं इथे या ठिकाणी संबोधलं जातं. आता लक्षात घ्या, एक आहे कॉर्नवॉलिस मिनिट, कॉर्नवॉलिसचे मिनिट्स. कॉर्नवॉलिसचे मिनिट्स हे कशाशी संबंधित आहे? टॅक्सशी संबंधित आहे. ज्याला कोड ऑफ कॉर्नवॉलिस पण आपण म्हणतो. लॉर्ड मेकॉलेचे मिनिट्स आहे. मेकॉलेचे मिनिट्स कशाशी संबंधित आहे? एज्युकेशनशी संबंधित आहे. तसंच डलहौसीचे पण मिनिट्स आहे. हे डलहौसीचे मिनिट्स कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी भारतात रेल्वे युग आणण्यासाठी या ठिकाणी आहे. रेल्वे युग आणण्यासाठी हे रेल्वे मिनिट्स किंवा डलहौसी मिनिट्स त्याने या ठिकाणी मांडले. हे काय प्रकरण आहे? हे आपण इथं पाहूया. लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसी हा तसा पाहिला तर या ठिकाणी सुज्ञ आणि त्याचबरोबर भविष्याचा विचार करणारा या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता. त्याला हे माहिती होतं, की भारतामध्ये ब्रिटिशांची संपत्ती ही मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे. ब्रिटिश भांडवलदार 1813 नंतर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक या ठिकाणी करत आहे. मात्र ब्रिटिश भांडवलदारांना जर अधिकाधिक नफा मिळवायचा असेल, म्हणजे भारतातील कच्चा माल इंग्लंडला आणि इंग्लंडच्या खास करून मँचेस्टर मधला कच्चा माल जर भारतामध्ये जलद गतीने पोहोचवायचा असेल, तर भारतामध्ये सार्वत्रिक रेल्वेचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे भारतामध्ये रेल्वेला मोठ्या प्रमाणावर तिचं सार्वत्रिकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग रेल्वेचा विकास करण्यासाठी लॉर्ड डलहौसीनं रेल्वे योजना आणली, ज्याला रेल्वे मिनिट्स म्हटलं जातं. आणि मग त्यानं भूमिका काय घेतली, की या रेल्वेमध्ये गुंतवणूक कोणी करायची आहे, तर ब्रिटिश भांडवलदारांनी करायची आहे. ब्रिटिश भांडवलदारांचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे भारतात रेल्वेचा विकास या ठिकाणी करणं. त्यामुळे भारतात जर का ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा असेल, तर ब्रिटिशांनी काय केलं पाहिजे? तर ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतातल्या रेल्वेच्या विकासासाठी पैशांची गुंतवणूक करायला हवी आणि त्या गुंतवणुकीच्या बदल्यात 5% व्याजदर आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. अशा प्रकारची भूमिका डलहौसीनं या काळामध्ये घेतल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, 5% व्याजानं परतावा आम्ही तुम्ही जी गुंतवणूक करणार आहात रेल्वेमध्ये, तो आम्ही करायला तयार आहोत. या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती. हे मुद्दा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. वास्तविकता ब्रिटिश भांडवलदारांना हे 5% व्याजदर हे कधीच दिलं गेलं नाही. मात्र मुद्दा नीट समजून घ्या, भारतात आज जे पण काही रेल्वेचा विकास झाला किंवा त्याची सुरुवात जी झाली, ती डलहौसीच्या काळामध्ये झाली आणि त्या रेल्वेच्या विकासासाठी ब्रिटिश भांडवलदारांचा खूप मोठ्या प्रमाणात पैसा इथे या ठिकाणी लागला गेला. असं एकंदरीत दिसतं. हे डलहौसी होता म्हणून या ठिकाणी शक्य झालं. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये काही सुधारणा विषयक देखील कायदे इथल्या ठिकाणी निर्माण केले गेले. जसं की आपल्याला माहिती आहे, की या काळामध्ये एक महत्वाचा कायदा निर्माण केला गेला, ज्या कायद्याचं नाव आहे लेक्स लुकी ॲक्ट, जो 1850 साली या ठिकाणी लागू करण्यात आला. आता लेक्स लुकी ॲक्टला तसं पाहिलं तर सुधारणा विषयक कायदा म्हणता येणार नाही. परंतु या कायद्याच्या माध्यमातून काही महत्वाची भूमिका लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी घेतली. आता काय आहे हा लेक्स लुकी ॲक्ट ते नीट समजून घ्या. लेक्स लुकी हा त्या काळामध्ये लॉ मेंबर होता लॉर्ड डलहौसीच्या कार्यकारी परिषदेमध्ये आणि त्याच्या नावानं तो कायदा बनवला म्हणून या कायद्याला लेक्स लुकी ॲक्ट या नावानं संबोधलं जातं. आता पाहूया हा कायदा नेमका काय आहे ते नीट समजून घ्या. तर बघा भारतामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत होते. कारण ख्रिश्चन मिशनरी जे होते, हे भारतामध्ये धर्म प्रचाराचं काम या ठिकाणी करत होते आणि भारतात धर्मप्रचार करत असताना भारतीय धर्माला मग तो हिंदू, मुस्लिम, शीख जे पण काही धर्म होते, तर त्या धर्माला कमी लेखायचं आणि ख्रिश्चन धर्माचं महत्त्व वाढवायचं. असा त्यांचा पुरेपूर प्लॅन या ठिकाणी होता आणि त्यामुळं भारतामधले जे शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, हे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माकडे धर्मांतरित व्हायचे. हे धर्मांतर करत असताना ब्रिटिश लोक सरकारी नोकरी लावण्याचा आमिष देखील या ठिकाणी भारतीय तरुणांना देत होते आणि त्यामुळे भारतातील शिकला सवरलेला उच्चवर्णीय किंवा भारतात शिकला सवरलेला उच्च शिक्षित वर्ग
हा मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माकडे जात होता आणि त्या सगळ्या काळामध्ये धर्मांतराची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढली गेली. आता झालं असं, भारतातले जे बुजुर्ग लोक होते, भारतातले जे काही आपले वडीलधारी पूर्वज होते, त्या लोकांनी हे धर्मांतर रोखण्यासाठी भूमिका काय घेतली, की त्यांनी भूमिका घेतली, जर तुम्ही ख्रिश्चन धर्माकडे गेला, तर आम्ही तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा देणार नाही, अशी भारतीय लोकांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे भारतीय तरुणांना हा एक प्रश्न पडला, जर आपण सरकारी नोकरी मिळेल या इच्छेमुळे, या लालसेमुळे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, तर बापजाद्यांची इस्टेट ही आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून मग ती होऊ नये म्हणून लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये एक कायदा केला गेला, ज्याला लेक्स लुकी ॲक्ट म्हटलं गेलं. लेक्स लुकी ॲक्टमुळे भारतामध्ये धर्मांतराची प्रक्रिया रोखली का? नाही. उलट या कायद्याच्याद्वारे धर्मांतराच्या प्रक्रियेला चालना मिळाली. काय होता हा कायदा? तर या कायद्याच्या माध्यमातून भारतीय तरुणांना हा अधिकार या ठिकाणी दिला गेला. जरी तुम्ही स्वधर्म सोडून ख्रिश्चन धर्मामध्ये जर तुम्ही या ठिकाणी स्थलांतर केलं किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्ही धर्मांतर या ठिकाणी केलं, तर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे तुम्हाला जे फायदे आहेत, ते तर मिळणार तर आहेच आहे. परंतु तुमच्या मूळ धर्मातील फायदे पण तुम्हाला मिळतील. म्हणजेच वडिलोपार्जित संपत्तीवरचा अधिकार हा तुम्हाला या ठिकाणी या कायद्याच्याद्वारे अबाधित या ठिकाणी राहील. त्याला कुठलाही प्रकारचा ठेस पोहोचणार नाही. ही भूमिका लॉर्ड डलहौसीने या काळात घेतली. म्हणजेच काय, धर्मांतराच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी हा कायदा केला होता. या कायद्याच्या माध्यमातून झालं काय, की जे भारतीय लोक हिंदू, मुस्लिम, शीख धर्मातून ख्रिश्चन धर्माकडे धर्मांतर करत होते, त्या लोकांना त्यांच्या मूळ धर्मातील वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार हा या ठिकाणी दिला जाईल, अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. त्या कायद्याला लेक्स लुकी ॲक्ट या नावानं संबोधलं जातं. तर या कायद्याद्वारे धर्मांतराला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली, असं या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लॉर्ड डलहौसीच्या काळातच एक महत्त्वाचा कायदा निर्माण झाला, ज्याला आपण विडो रिमॅरेज ॲक्ट या नावानं संबोधतो. विधवा पुनर्विवाह कायदा या नावानं आपण त्याला या ठिकाणी संबोधतो. आता लक्षात घ्या, हा विधवा पुनर्विवाह हा कायदा जो आहे, हा 1856 साली या ठिकाणी लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये मंजूर करण्यात आलेला होता. खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता या संदर्भामध्ये जरी डलहौसीच्या काळामध्ये हा कायदा निर्माण झाला असला, तरी यामध्ये ब्राह्मण समाजाचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान या संदर्भामध्ये राहिल्याचं दिसतं. आपल्याला माहिती असेल, की ब्राह्मण समाजाचे जे फाउंडर आहे, संस्थापक आहे, राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळं सन 1828 ला सती प्रथा प्रतिबंधक कायदा निर्माण केला गेला विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये. वास्तविकता विल्यम बेंटिंकचा तो कायदा निर्माण करण्यामध्ये तसं पाहिलं तर त्या ठिकाणी तो एक प्रशासकीय अधिकारी होता म्हणून त्याच्या काळात तो कायदा निर्माण झाला. परंतु जे काही एफर्ट घेतले गेले ते राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ यांनी घेतले आणि त्यांनी भारतातील ही या ठिकाणी सतीची चाल जी आहे, सती प्रथा जी आहे, ही समाप्त करावी यासाठी भारतीय जनमत तयार करण्याची भूमिका घेतली. आपल्याला माहिती असेल, की राजाराम मोहन रायनी त्यासाठी या ठिकाणी संवाद कौमुदी या नावाचं एक वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं. राजाराम मोहन राय यांचेच शिष्य असणारे ईश्वरचंद्र विद्यासागर, जे कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी राहिलेले आहेत, प्राचार्य राहिलेले आहेत. त्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रेरणेमुळं विधवा पुनर्विवाहाची चळवळ बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी चालली आणि लक्षात असू द्या, सन 1851 ला या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सोमप्रकाश या नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि या सोमप्रकाश या वर्तमानपत्रातून विधवा पुनर्विवाह भारतामध्ये करणं किती आवश्यक आहे आणि विधवांची दयनीय स्थिती काय नेमकी आहे, ते त्यांनी समाजातल्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 1850-51च्या दरम्यान या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या ठिकाणी यांनी या ठिकाणी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं विडो मॅरेज. ठीक आहे ना? तर विडो मॅरेज या नावाचा एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला आणि त्या ग्रंथाच्याद्वारे त्यांनी भारतीय लोकांचं जनमत तयार केलं, की विधवांना पुन्हा विवाह करण्याचा अधिकार असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3 नावं पाहायला भेटतात. एक आहे विष्णुशास्त्री पंडित, दुसरं नाव आहे लोकहितवादी आणि तिसरं नाव आहे न्यायमूर्ती रानडे. या तिघांनी 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केली आणि त्या माध्यमातून विधवा पुनर्विवाहाला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालना दिली. याचबरोबर ब्राह्मण समाजाचे जे कार्यकर्ते मद्रासमध्ये नाव त्यांचं आहे वीरेशलिंगम पंतलू.
या वीरेशलिंगम पंतोलू यांच्या प्रोत्साहनामुळे मद्रास प्रांतामध्ये ही ब्राह्मो समाजाची चळवळ आणि त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाची चळवळ तिथे या ठिकाणी गेली. त्यांनी हास्य संजीवनी या नावाचं एक महत्वाचं वृत्तपत्र देखील या ठिकाणी सुरू केलं होतं आणि याचबरोबर लक्षात घ्या, या वीरेशलिंगम पंतलू यांनी स्वतःच्याच मुलाचा एका विधवेसोबत या ठिकाणी विवाह घडवून आणला होता. आपल्या वीरेशलिंगम पंतलू यांच्या कार्यामुळेच त्यांना दक्षिण भारताचे राजाराम मोहन राय असं या नावानं देखील संबोधलं जातं. तर सांगण्याचं तात्पर्य काय, की भारतीयांचे प्रयत्न जरी मोठ्या प्रमाणात असले, तर राज्यकर्त्यांची मदत ही मिळणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय कायदा अस्तित्वात येत नाही. आणि म्हणून लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये एक महत्वाचा कायदा निर्माण झाला. तो म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या, जो 1856 ला इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. हे सर्व महत्वाचे कार्य हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये या ठिकाणी झाले. लॉर्ड डलहौसीनं काही महत्वाची राजकीय भूमिका घेतली होती, ज्यामुळे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. भारतामधली जी काही मुघल सत्ता आहे, ती संपुष्ट येईल अशा प्रकारची भूमिका सर्वप्रथम लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी घेतली. मुघल सत्तेला आव्हान या ठिकाणी दिलं. याचबरोबर भारतामधले छोटे-छोटे संस्थानिक होते, त्यांना ब्रिटिश राज्यात विलीन करून एकसंघ भारत निर्माण करण्याचा प्रयत्न डलहौसीच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली एकसंघ भारत निर्माण करण्याचा प्रयत्न लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झाला. त्याच्या काळामध्ये काही प्रशासकीय सुधारणा केल्या. त्यांनी भारतामध्ये शिक्षणाचा, त्याचबरोबर भौतिक सुविधा, दळणवळणाची साधनं मोठ्या प्रमाणात निर्माण केली आणि याचबरोबर त्याच्या काळामध्ये काही सामाजिक सुधारणा देखील या ठिकाणी घडवून आणल्या. या सर्व कारणामुळं या लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचा पितामह, आधुनिक भारताचा जनक म्हणून देखील या ठिकाणी संबोधलं जातं. तर या पद्धतीचं आजचं महत्वाचं सेशन हे तुम्हाला मी सांगितलं. लक्षात घ्या मित्रांनो, एक महत्वाचा सूचना आहे, की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वच बॅचवर 50% डिस्काउंट इथे या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या, ही प्राइस आहे आपल्या बॅचचे ॲक्चुअल आणि त्या बॅचमध्ये डिस्काउंट ऑफर पण इथे या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला जे काही 50% डिस्काउंट मिळणार आहे, ते कधी मिळणार आहे? तर हा कूपन कोड यूज केल्यानंतर. संत 50 अशा पद्धतीचा हा कूपन कोड या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. कूपन कोड काय आहे? तर संत 50 तुम्हाला काय तिथं लिहायचं नाहीये. फक्त हा कूपन कोड तुम्हाला दिसेल. तो कूपन कोड तुम्ही दाबला, त्याला क्लिक केला, की तुम्हाला 50% डिस्काउंट इथे या ठिकाणी उपलब्ध होईल. तर या प्राइसवर नाही येतो. लक्षात घ्या, या प्राइसवर आहे. म्हणजे डिस्काउंटवर डिस्काउंट आहे. ऑलरेडी जो डिस्काउंट दिलेला आहे, ठीक आहे ना, समजतंय का? तर लक्षात घ्या, ऑलरेडी जो डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे, त्या डिस्काउंटमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट इथे या ठिकाणी दिलेला आहे. हा कोड या ठिकाणी वापरल्यानंतर. ही ऑफर आपली जी आहे, दिवाळीच्या निमित्ताने आहे. ही ऑफर 25 ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे. ठीक आहे ना? 25 ऑक्टोबर पर्यंतच ही ऑफर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ही ऑफर बंद राहील. त्यानंतर कधीच वर्षभर ही ऑफर नसणार आहे. तर जे कोण विद्यार्थी मित्र राज्यसेवेची परीक्षा 2025 ची 26 ची कंबाईनची परीक्षा 2025 ची 26 ची देणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी आता या 2-3 दिवसातच ही बॅच जरूर या ठिकाणी ज्या काही बॅचेस तुम्हाला पाहिजेल आहे, त्या बॅचेस जरूर या ठिकाणी जॉइन करा. कारण ही ऑफर 25 ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे, हिस्ट्री जीएसची बॅच आहे, राज्यसेवा पूर्वची बॅच आहे, कंबाईन्ड पूर्व आणि मुख्यची बॅच आहे, इतिहास पी-वाय-क्यू आहे, समाज सुधारक आहे, प्राचीन मध्ययुगीन भारत आणि त्याचबरोबर वन डे रिव्हिजन बॅचेस पण आहे. तर ज्या कोण विद्यार्थ्यांना एक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहासामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी या प्रकारच्या बॅचचा आणि या प्रकारच्या डिस्काउंट ऑफरचा जरूर या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी घ्या. मित्रांनो, आज आपण लॉर्ड डलहौसी यांच्यावर या ठिकाणी काम केलेलं आहे. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय या ठिकाणी जरूर या ठिकाणी द्या. आणि तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला 25 ऑक्टोबरच्या आतमध्येच इथे या ठिकाणी 50% डिस्काउंटचा लाभ या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवर जावा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन सर्च करून ते डाउनलोड करा आणि हवी असणारी बॅच तुम्ही जॉइन करा किंवा या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या आपल्या ॲप्लिकेशनची लिंक देखील या ठिकाणी देत आहे. त्या लिंकवरनं पण तुम्ही या आपल्या बॅचला किंवा आपल्या ॲप्लिकेशनला व्हिजिट देऊ शकता. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, ते जरूर तुम्ही या ठिकाणी तुमचे मुद्दे जे काही तुम्हाला वाटलं ते जरूर या ठिकाणी कळवा
आणि लाईक करा, कमेंट करा, मित्रांना मोठ्या प्रमाणावर शेअर करा. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला YouTube चॅनल इथे सबस्क्राईब केला नाही, त्यांनी तो चॅनल जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.